दिली जाते। प्रशांत माफ करा, थोडंसं थांबवतोय। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही बैठक सध्या सुरू आहे आणि कशा प्रकारे ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलंय त्या संदर्भातली ही माहिती दिली जाते। सर्व पक्षीय नेते या बैठकीला उपस्थित आहेत का या संदर्भात आपण माहिती घेऊच। मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राजक्ता, कॅबिनेटची बैठक सुरू आणि अतिशय महत्त्वाचे नेते, महत्त्वाचे चेहरे आपल्याला बैठकीमध्ये बघायला मिळतात। राजनाथ सिंह दिसतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला बोलताना दिसत आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आता या ऑपरेशन सिंधूर नंतर ही महत्त्वाची बैठक। या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, आपण आता सध्या जी ताजी दृश्य बघतो त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत। महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली त्या बैठकीचे हे दृश्य आहे। महत्वाचं म्हणजे जसं मगाशी आपण उल्लेख केला होता आणि सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण सांगत आहोत कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये कशा पद्धतीने भारत सरकारने आणि खास करून लष्कराने अचूक आणि नियोजित कारवाई केली या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांना दिली। त्यामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यावेळी सर्वांनी बेंच वाजवून कौतुक देखील केलं आणि राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव देखील मांडण्यात आला की यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं आणि पूर्ण भारतीय लष्कराला निर्णय घेण्याचे अधिकार दिले त्याचमुळे हा एक मोठी कारवाई आज भारत सरकार करू शकलो किंवा भारतीय लष्कर करू शकलं जे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केली आणि त्यामुळे एक प्रकारे आजच्या या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करण्यात आलं। त्याचेच हे ताजे दृश्य आहेत। प्रशांत, आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये असू शकतात? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही बैठक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक झाली, सोबतच ते केंद्रीय मंत्रिमंडळाची संपूर्ण बैठक होती। या बैठकीमध्ये साधारणतः विविध निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये जर बघितलं आपण तर एकतर कशा पद्धतीनं संरचनात्मक अधिकार करायचे या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अगदी प्रशांत, आपण मागचे काही दिवस बघतोय पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने बैठका होतात, पाकिस्तानचे जे नेते ते ज्या पद्धतीने बोलतात त्यांची जी पद्धत आणि आपले नेते ज्या पद्धतीने शांतपणे ज्या पद्धतीने आपले नेते बोलतात हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या नेत्यांची बॉडी लँग्वेज सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बरोबर, आम्ही आजच्या या बैठकीवर जर बघितलं संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता देऊन ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि ज्या पद्धतीनं सर्वांनी या बैठकीच्या दरम्यान सर्वांनी बेंच वाजवून एक प्रकारे त्याचं असं म्हणावं लागेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय घेतले त्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळ पूर्णपणे पाठिंबा दिला। हेच चित्र आपलं आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळालं। एकीकडे सर्व मोठे मंत्री राजनाथ सिंह यांनी या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने भारतीय लष्कराने कारवाई केली याचं संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की अचूक आणि नियोजित पद्धतीने कसं कारवाई केली याचं सर्व हे माहिती आजच्या या बैठकीमध्ये पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक या निमित्ताने सर्व मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी केलं। अमित, प्रशांत, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल मोदींकडून कौतुक केलं जात आहे। आपण सध्याची दृश्य बघतोय त्या दृश्यांमध्ये कॅबिनेटची बैठक सुरू आणि बैठकीमध्ये पीएम मोदी यांनी लष्कराचं कौतुक केलेलं आहे। ज्या पद्धतीने संपूर्ण हे ऑपरेशन राबवलं गेलं त्या संदर्भात कौतुक करण्यात आलेलं आहे पंतप्रधान मोदींकडून। तर केंद्रीय मंत्रिमंडळाची ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडते। ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचं कौतुक केलेलं आहे आणि मोदींनी इतर नेत्यांना, इतर मंत्र्यांना देखील या ऑपरेशन संदर्भातली माहिती दिलेली आहे। कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवण्यात आलं, कशा प्रकारे हे ऑपरेशन यशस्वी पार पडलेलं आहे, कुठे कुठे हल्ला करण्यात आलेला आहे ती सगळी माहिती या बैठकीत देण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या यशाबद्दल कौतुक केलेलं आहे, लष्कराचं कौतुक केलंय।